कोणत्याही परिस्थितीत बारामतीत निवडणूक लढवू असं म्हणणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी अचानक वायुवेगानं माघार घेतली। सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्र्यांसारख्या वरिष्ठांचे फोन आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। इथल्या शासनकर्त्यांना परत एकदा माझी विनंती आहे की तुम्ही बिनविरोध सुनेत्राताईंना विधान परिषदेवर घ्या। निवडणूक सुनेत्राताईंच्या सहानुभूतीच्या पदराआडून लढू नका। या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनेत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे। काय मतं पडतील ती पडतील, हार जीत नंतर आम्हाला संघर्ष करायचा आहे, आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आहेत। लढणार हे जातं जवळपास निश्चित। मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले, त्यामध्ये सुनेत्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे। ही निवडणूक बिनविरोध होणार, बिनविरोध होणार, बिनविरोध होणार हा जो एक नेरेट पसरवला होता, तो नेरेट आम्ही आज ब्रेक केलेला आहे। हे बघा खूप मोठी माणसं आहेत ती, काय चर्चा झाली, फोनवरून किती बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यांची जी रिक्वेस्ट होती ती 2 वाक्यांचीच होती। एवढी वरिष्ठ मंडळी ज्यावेळी बोलतात त्यावेळी आता चांगला उमेदवार देणं, चांगल्या पद्धतीनं अनेक प्रश्नावरती, लोकलच्या प्रश्नावरती, राज्याच्या प्रश्नावरती, धोरणावरती शासनाच्या आम्ही सामोरं जाऊन निवडणुकीला, आणि प्रश्न आंदोलन हे राहणारच आहेत। आणि त्यामध्ये ज्यावेळी सुनेत्राताईंचा कॉल आला त्यावेळी मी ठरवलं की नाही, आपण एक महिला उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या सुनेत्राताईंच्या या कॉलला आपण सकारात्मक प्रतिसाद देऊया। पण एवढी वरिष्ठ मंडळी ज्यावेळी बोलतात त्यावेळी राजकारणामध्ये समय सूचकता आणि काही गोष्टी तडजोड, 2 पावलं मागे येणं, 2 पावलं पुढे जाणं, ह्या गोष्टी आहेतच ना। अरे तडजोड कसली तडजोड, मी एक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे। माझे प्रश्न मी म्हंटल ना पुढे कंटिन्यू राहणार आहेत, मी म्हंटल ना पुढे कंटिन्यू राहणार आहेत आणि चालू राहणार।